कवड्या डोंगरावरती झालेल्या मृत्यूचा ब्लर न केलेला असंवेदनशील व्हिडिओ व्हायरल. नागरिकांना मानसिक त्रास. माध्यमांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह. माध्यमांवरती कारवाईची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगर मृत्यू प्रकरणाचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती आणि प्रसार माध्यमांवरती कुठलाही ब्लर न लावता व्हायरल केल्याप्रकरणी अनेक सामान्य नागरिकांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागले असल्याची माहिती समोर आली आहे. आणि असे व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे. खवड्या डोंगर येथील दुर्दैवी मृत्यू प्रकरणाचा व्हिडिओ बहुतेक वृत्तवाहिनी आणि सोशल मीडिया अकाउंट्सने कोणताही ब्लर न करता थेट व्हायरल केल्याने नागरिकांवरती विपरीत परिणाम झाल्याचं समोर येत आहे. नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. सदर अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ पाहून अनेक नागरिक विचलित झाले असून दिवसभर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक त्रास सहन करावा लागला. अनेक जण विचारात बुडाले असून अस्वस्थतेची भावना व्यक्त करत आहे. राज्यभरात या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे. ज्यांना हा व्हिडिओ पाहून त्रास झाला त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारचे हृदयद्रावक आणि असंवेदनशील व्हिडिओ कोणतीही खबरदारी न घेता व्हायरल करणं अयोग्य असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहे. नियमानुसार सोशल मीडियावरती अशा प्रकारे मृत्यूचे थेट व्हिडिओ दाखवणं योग्य आहे का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे. प्रसार आणि सोशल मीडियाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार मृतदेहाचे स्पष्ट रक्तरंजित किंवा विचलित करणारे व्हिडिओ ब्लर करून किंवा चेतावणी देऊनच दाखवणं बंधनकारक आहे. असं न केल्यास ते माहिती व तंत्रज्ञान कायद्याचं आणि मानवी असंवेदनशीलतेचं उल्लंघन ठरतं. माध्यमांनी बातमी देण्याच्या नादात संवेदनशीलता सोडू नये. टीआरपीसाठी नागरिकांच्या मानसिक आरोग्याशी खेळू नये, अशी मागणी सर्व स्तरातून सध्या होत आहे. माहिती व तंत्रज्ञान कायदा आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार मृत्यू, अपघात किंवा हिंसाचाराचे विचलित करणारे व्हिडिओ ब्लर करून त्यावरती व्ह्यूअर डिस्क्रिमिनेशन ॲडव्हाइसचा इशारा देऊनच प्रसारित करणं बंधनकारक आहे. थेट आणि स्पष्ट व्हिडिओ व्हायरल करणं हे नियमांचं उल्लंघन आहे. सदर व्हिडिओ बघितल्यानंतर अनेक नागरिक विचलित झाले आहेत. लहान मुले, महिला आणि संवेदनशील नागरिकांना दिवसभर अस्वस्थता, धडधड आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. अचानक फीडमध्ये व्हिडिओ आला आणि दिवसच खराब गेला, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहे. राज्यभरामध्ये या व्हिडिओची चर्चा असून नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. बातमी देणं महत्त्वाचं आहे, पण त्यासाठी मानवी संवेदनशीलता आणि पत्रकारितेचे नियम पायदळी तुडवणं योग्य नाही. टीआरपी आणि व्ह्यूजसाठी असे व्हिडिओ पसरवणाऱ्या चॅनल्सवरती आणि सोशल मीडिया पेजेसवरती प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.